तर मॅच झाल्याच्या नंतर देऊ शकता, कारण मॅच मैत्रीपूर्ण लढत आहे याची आपण नोंद घ्या. कारण दामत वर्षीच दामत आम्ही सुद्धा बोलणं चुकीचं आहे, परंतु क्रिकेटची मॅच आहे, स्पर्धा आहे, त्यामुळे कोणाला तरी पुढे जिंकायचंय, कोणाला तरी हारायचंय. या ओळीया थँक्यू थँक्यू दिदे मास्टर, धन्यवाद संदीप दादा. तीन षटकांची मॅच आहे आणि बघा यामध्ये जो विजेता संघ आहे त्यांनी शेवटच्या रात्रीला पहिला सामना खेळायचा आहे, तो पाषाणे संघाच्या विरोधात. बी ग्रुप मधून पाषाणे संघ क्वालिफाय झालाय. 7 आणि शोएब लक्षात ठेवा, या मॅच मधून जोही जिंकेल तो पाषाणे विरुद्ध सुपर 6 ची उद्या पहिली मॅच खेळेल. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आशिष होता त्या ठिकाणी, का धावला, कशासाठी धावला आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ते आपण पाहतोय बबलू, आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती धाव बांधून माघारी पडतील. झटका आपण या ठिकाणी पाहतो दिला जातो शादाब इलेव्हन संघाला. पहिला चेंडूवरती पाहतोय बबलू नजे माघारी परतलाय. धावबाच्या स्वरूपात झटका आपण पाहतो क्रमांक 1 अफजल नवीन फलंदाज. नाहीदा पाहिला गेला आजची कडा शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे दुसरा फलंदाज धावबा ती दिशा तो क्षेत्ररक्षक आणि इथे पुन्हा तीच निशाणी पूर्ण दिशा दर्शत असताना दाखवत असताना आपण पाहतोय अफजल माघारी परतलाय. आज सौद यांचा वाढदिवस आहे आणि सौद यांना वाढदिवसाच्या आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. चला जोरदार अपील जरूर केली. चला 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 एसटीच्या वाटेने आकीप असेल तर अपील होणारच. हा त्याची अपील म्हणजे पूर्ण जान झोकली जाते त्या अपील मध्ये. इथे पाहतो सूर्यफटका चेंडू गेला सीमारेषे जवळ, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो, त्या दरम्यान पाहतो दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे आपण पाहायला गेला 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केले गेल्यात. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी लगातार 2 चेंडूवरती आपण 2 धावाचे डायमंड डकचे विकेट आपण पाहिलं गेलं. त्यानंतर डॉट चेंडू पाहिला गेला दुहेरी धाववाली 4 चेंडू आणि 2 धावा आपण पाहतो धावफलकावर मुझकीर मुलांना काफलातून. बघा दोन्ही संघ लक्षात ठेवायचे आहे जे आपण जे वैयक्तिक पारितोषिक आहेत मॅन ऑफ द सिरीज बॅट्समॅन आणि बॉलर ते आपण 3च सामने पकडतो. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, त्यानंतर इतर राऊंडचे गुण त्यामध्ये मोजले जाणार नाहीयेत. त्यामुळे
ज्यांचेही पॉईंट 3 सामन्यापर्यंत जास्त असतील, जे सुपर 6 ला क्वालिफाय होतील, त्यांना तो बक्षीस दिला जाईल. इथे पाहतो आपण आता दोन फलंदाज ज्या पद्धतीने धावबाद झाले होते, इथे आशिष माघारी परतलाय. धावबादच्या स्वरूपात झटका या ठिकाणी दिला जातो शादाब 11 संघाला. मास्टर या ठिकाणी पाहतोय 3 फलंदाज आपण धावबाद होताना पाहिले गेले. या षटकामध्ये 2 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे, अर्धा स्ट्राईकला असेल सौद. आजचे बर्थडे बॉय स्ट्राईकला आहेत. सौदला आपण पाहतोय लगातार 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी करणारा सौद. आपण पाहतो तिसरी मॅच आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करणार. इथे पाहतो मैदानावरती गेला शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. इथे आला A1 क्वालिटीचा यूज अँड ब्युटिफुल सिक्सर. षटकार यांचं एक फरमाईश आहे, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकलू लावलेलं मन, हा गाणं लावा जरूर आमच्या नितीश तर यांची. धावसंख्या स्कोरकडे 8. दादा पहिले 2 हा षटकार 8च. 3 फलंदाज डायमंड डक. आठ धावा जे पाहिजे. पहिल्या षटकात 8 धावाला 3 षटकांचा सामना. यानंतर टॉस साठी यायचंय. धन्वी 11 मिलिंदजी विरले पुरस्कृत जय गणेश तलवडे संघ आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय जे हनुमान मालेवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचं. टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं लगेच. गोलंदाजी मार्केट 7 ज्याने पहिल्या 2 सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये 35 धावांची खेळी, 3 विकेट आपण पाहिले. दुसऱ्या सामन्यात बॅटिंग मध्ये काही करता आलं नाही, पण अफलातून गोलंदाजी केली होती. इथे तयार 7 आपण पाहतो पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे पाहतो स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॅटला बर्स्ट झाला चेंडू. फलंदाज या ठिकाणी होतो बाद. चला चला नवीन फलंदाज चला आपण मैदानात. शादाब आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय. कैसा आउट है, काय का आउट है, किधर आउट है. अरे उसने क्रॉस किया, ये अंदर आया. कुछ भी ना मुदस्सिर भाई, नींद है क्या, नींद पूरी नहीं हुई लगती आपकी. 2 घंटे आपको ब्रेक मिला था भाई. भाई वो उधर ही था, उसके पहले बैट्समैन अंदर आया था.
वो लाइन क्रॉस होने से पहले बैट्समैन अंदर आया था, बाउंड्री लाइन के अंदर आया था। इथे पाहतो फलंदाज बाद, ब्लॉकर टाकला चेंडू, फलंदाज त्रिफाला चितवतोय, झटका पुन्हा एकदा दिला गेलाय, पाचवा फलंदाज बाद होतोय। तलवडे संघाचे पाठीराखे सुनील दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत। तर या गाण्यासाठी नितेश तरे यांना यांच्याकडून डीजे मास्टर यांच्यासाठी 100 रुपये डिक्लेअर झालेत। लगातारची विकेट आपण या ठिकाणी पाहिले जातात। पहिला झेलबाद, त्यानंतर त्रिफाला चित, अनस असेल आपण पाहतो स्ट्राईकला, अनस आपण पाहतो ओरपी चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो स्टेप आउट करून पुढे आलाय, जरूर पंचांचा इशारा आहे, तो चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, चेक करू, ओके झाले, चेक केलं जाईल। चार रन आहे सर, चौकार आहे, तर चौकार या ठिकाणी पाहतो आपण। धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती। डीजे मास्टर आवाज बघा, इथे चांगला फटका, पुन्हा एकदा 20 सेकंद चेंडू खेळला, शतरक्षक त्या ठिकाणी जरूर आहे सुफियान, एक धाव या ठिकाणी पाहतोय अनस। मी पाहिलं होतं अनसला अगोदर पाठवणं गरजेचं होतं, मी सांगितलं अनसला वन डाऊनला मैदान जाणं गरजेचं, 4 चेंडू झालेत। धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, 7 गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय, 7चा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा, इथे दूरवर होता चेंडू, प्रत्येक चेंडूवरती अपील केली जाते। आपण पाहतो अजमेरा 11 दामत अग्रेसिव्ह खेळाडू आहेत, प्रत्येक चेंडू आपण पाहतो पंचांकडे अपील केली जाते। शेवटचा चेंडू पाहतो आपण, 13 धावा धावफलकावरती आहेत। दुसरा षटक या ठिकाणी समाप्त झाले, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6.50च्या सरासरीने धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय। शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी यायचंय, टॉस साठी आपण पाहतोय जय हनुमान मालेवाडी कॅप्टन या ठिकाणी तयार आहे, त्यानंतर त्यांच्या विपक्षात धनवी 11 मिलिंदजी विरले पुरस्कृत जय गणेश तलवडे संघ, सरफराज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। अनस इंजिनियर आमचे मित्र आपण पाहतो स्ट्राईकला आहेत, चांगला फलंदाज आहे, कुठेतरी आगेकूच करणं गरजेचं होतं, जिथे फलंदाज बाद होतो तिथे मी सांगितलं अनसला जाणं गरजेचं होतं। 5 फलंदाज बाद झाल्यानंतर 7व्या क्रमांकावरती, धोनीच्या क्रमांकावरती अनस मैदानात पोहोचलाय।
इथे त्रिफालाची सरफराज अफलातून गोलंदाजी, फलंदाज बाद होतो, 6वा झटका या ठिकाणी दिला गेला आहे. आता नवीन फलंदाज मुसेफ मैदानात रवाना होतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. सरफराज आपण पाहतोय गेले 30 वर्ष हा खेळाडू क्रिकेट खेळतोय आणि 30 वर्ष झाले तशीच गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी. चांगला चेंडू आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने एक योगायोग आहे दादा, कारण वडील जेव्हा क्रिकेट खेळत असताना मुलगा जेव्हा आली खुश असतो, खुश येतो. सायकल चाहिए बोलता पप्पा को मेरे. चावी भेटली जरूर, धन्यवाद हर्षल. बघा कोणाच्या गाडीची चावी हरवले. इथे पाहतोय फलंदाज या ठिकाणी मुसेफ. धावबाद आपण या ठिकाणी पाहतोय, धावबादचं विकेट पाहिलं गेलं. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. आपण पाहतोय 7 फलंदाज बाद होत असताना 9व्या क्रमांकावरती ताविश आपण पाहतो मैदानावरती रवाना झालाय. आपण पाहतोय मैदानावरती रवाना होतोय. आम्ही पाहिलेली एक मॅच आपण पाहतोय, पलसदरीची मॅच. आपण संदीप बोराडे सर ज्यांनी खऱ्या अर्थाने ती स्पर्धा कव्हर केली. टॅप केला चेंडूला आपण पाहतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आहा म्हणतात दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. या 2 धावेने पाहतोय शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. या षटकातील 4 चेंडू झालेत, 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 षटकात 13 होत्या, इथे 2 धावा आल्या, 15 धावा. आतापर्यंत पाहिलं गेलं अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. अजमेर अहमद अहमद मागच्या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा संघ आपण पाहतोय. इथे टॅप केला चेंडूला आपण पाहतो कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर इथे फलंदाज आपण पाहतोय धावबाद होतोय. क्रमांक 8 फलंदाज बाद. संदीप बोराडे सर, आकाश भोईर ज्यांनी अफलातून आकाश या आकाश मॅन ऑफ द मॅच साठी आकाश यायचे. टॉस बॉक्स नंतर टॉस झाल्यानंतर आकाश याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मालेगाव संघाचा आकाश. धावसंख्या 16 या आकड्यावरती ताविश आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल. शेवटचा चेंडू सरफराजचा. इथे टॉस केलाय चेंडूला आपण पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचला गेलाय, पण झेल या ठिकाणी होत नाहीये. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय, 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. इथे पाहतोय 2 धावेने स्कोर कार्ड झाले 18.
19 धावांचं लक्ष असेल विजयासाठी ते अजमेर ऐलॉन दामत संघाला. आणि इथे टॉस केला जाईल. या टॉससाठी धन्वी 11 मिलिंदजी विर्ले पुरस्कृत आपण पाहतोय जे गणेश तलवडे संघ. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जे हनुमान मालेवाडी हा संघ आपण पाहतोय. जसं लॉसमध्ये 3 मालेवाडी आले राजेश, दबादब फोन आले आम्हाला. मालेवाडी दुसरा कोणता, त्यांना वाटलं मालेगाव आहे, पण तिथं मालेगाव सिंगल होता. आज जय हनुमान 12 तारखेला त्यांची जयंती पाहिली गेली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सहकार्य केलं आणि ॲडजस्ट झालं नाही कोणाला. ते दोन्ही संघांचे मी समस्या, कारण दोघांनाही ॲडजस्ट करायचं होतं, ते ॲडजस्ट झालं नाही. इथे टॉस केला जातोय. मालेवाडी संघाने आपण पाहतोय इथे टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीला आमंत्रित केले. धन्वी 11 मिलिंदजी विर्ले पुरस्कृत जय गणेश तलवडे संघ बॅटिंग असणारे तयार राहायचे. यानंतर आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच आकाश आपण यायचे. मी फ्रेंड्स ग्रुपचे सर्वसव आमचे जावेद भाई खोत यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी आकाशला द्यायची. आकाश भुईर या लगेच. आकाश भुईर बघा मॅच सुरू होण्यापूर्वी लगेच या. जरूर मी विनंती करतो या ठिकाणी जावेद भाई खोत या आपल्या शुभ हस्ते आकाशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी द्यायची. क्या बोलती तू, क्या मैं बोलूं, सुन सुना आती क्या दामतला, क्या करूं आके मैं दामत को. मैच चालू है, मैच देखेंगे. पहिला चेंडू आशिष तयार और पिच चेंडू आपण पाहतोय
शत्राक्ष चेंडूचा पाठला करतो. शत्राक्ष त्या ठिकाणी जरूर पोहोचला गेलाय. त्याच्या हातात चेंडू निसटला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावा आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 19 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरती चौकार. चौकार आपण पाहिला गेला. सौद लेट मैदानावरती पोहोचला. जसा गेला तसा षटकार जरूर सौदने खेचला होता. गोलंदाज तयार. अशी पुढचा एक चेंडू घेऊन आलाय. ही बॅटल सुरेख आहे. ओके ताबिश होता त्या ठिकाणी. मिड ऑन रिझर्व मध्ये ताबिश होता. सिंगलच आपण पाहतो या ठिकाणी. एका धावेने स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. काय करणार सौद ना आता. ताबिश थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करत असताना आशिष तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पुढचा चेंडू घेऊन येतोय. इथे चांगला फटका. डिफेक्सचा कव्हर. रिझर्व मध्ये क्रॅकिंग शॉट. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. चौकाराला चौकाच्या सहाय्याने 9 धावा स्कोर कार्ड वरती. चांगला चेंडू. गतिमान चेंडू होता. आपण पाहतो शरीराचा वेध गेला चेंडू. बघा असे इंजर्ड झाला का बघा. का जोरात लागला असेल चेंडू. आपण पाहतो तशी 140 145 स्पीड मध्ये तो गोलंदाजी करत असतो गोलंदाज आशिष. बराबर है भाई. मुजकिर भाई मौका ही ढूंढते रहते हैं अंदर कब जाऊं. हाँ मुजकिर भाई मौका ही ढूंढते हैं अंदर कब जाऊं. उद्यामध्ये यामधील विजेता संघ आपण पाहतो शेवटच्या रात्री अर्थात अंतिम रात्री पहिला सामना सुपर 6 चा खेळणारे पाशरे संघाच्या विरोधात. तो कोणता संघ असेल आपण पाहूया. अजमेरा 11 का शादाब 11. हलक्या हाताने कट केला चेंडूला. कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये अफजल त्या ठिकाणी तैनात. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेवरती आपण पाहतो समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड. 12 आकड्यावरती पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. अजूनही आपण पाहतोय 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावा. एखादा गोलंदाजाने 6 चेंडू निर्धाव फेकले तर मजा येईल. इथे जर मुसेफने 6 चेंडू डॉट फेकले ना तर शेवटच्या षटकात मजा येईल. ही फक्त मी इथे आमचा शाहीद जे बोलतो ते माईक मध्ये बोलतोय. शाहीद मजा येईल बोलतो. शेवटच्या ओव्हर परत मॅच झाला पाहिजे बोलतो शाहीद. चांगला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कुछ तो गडबड है दया. तोड दे दरवाजा.
11 चेंडू 7 धावांची गरज. फ्रेंडशिप आपण पाहतो या दोन संघांमध्ये आणि जरूर चांगला सामना आपण या ठिकाणी पाहणार. इथे पाहतो आपण लगातार दुसरा चेंडू निर्धाव. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता शाहिद भाई काहीच बोलणार नाही. बघा दामतगावचा आपण पाहतोय ग्रीनिज बुक उसामा या ठिकाणी उपस्थित झालाय. जनरल नॉलेजची किताब आहे ती. इथे सुरेख फटका कट केला चेंडूला. अफजल त्या ठिकाणी तैनात आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव घेतली जाईल. आता 9 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार का? अली आता स्टेजवरून खाली उतरलाय. जाम खुश आहे. अली डायरेक्ट बोलतो झेल नाही होलं बाप्पानी फक्त दांडा उडवायला पाहिजे. इथे कट केला चेंडूला. पॉइंटच्या डोक्यावर कव्हर पॉइंट इधर मध्ये अकलेचा बुद्धीचा वापर. हात खोलण्याचा मोका आणि मोक्यावरती दिलाय ठोका. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला चौकार. इथे चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा पॅडल केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अनस आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड लेवल स्कोर लेवल झाला. एका धावेची गरज आहे. यानंतर जय हनुमान मालेवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचे. आणि उद्या पहिली मॅच असेल विजेता संघ आणि पाषाण यांच्यामध्ये. वाईट चेंडू आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहतोय अजमेरा 11. लक्षात ठेवायचं उद्या पहिली मॅच तुमची या ठिकाणी आहे पाषाण या संघाच्या विरोधात.